आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती असून प्रत्येकाने हिंदू धर्माचे अनुयायी असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्याची जपणूक करणे ही काळाची गरज आहे. हिंदू समाज एकत्र येऊन संघटित झाल्यात भारत देश विश्वगुरू होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन सिद्धांत चक्रवर्ती परमपूज्य 108 कुलरत्न भूषण महाराज यांनी केले. बोरगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात सिद्धांत चक्रवर्ती परमपूज्य 108 कुलगुरू भूषण महाराज तसेच हंसनाळ मठाचे परमपूज्य श्री महेश आनंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हे संमेलन पार पडले. यावेळी बोलताना कुलरत्न भूषण महाराज म्हणाले, हिंदूंनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. गोमाता, स्त्री आणि राष्ट्राचे रक्षण करीत रामनामाचा जप करणे आवश्यक आहे. समाजात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हंसनाळ मठाचे परमपूज्य श्री महेश आनंद स्वामीजी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून देशरक्षणासाठी सैनिक आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे साधू संत समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून त्यांच्या मनात देशप्रेम आणि संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणे आवश्यक आहे. जातीवाद टाळून हिंदूंनी एकत्र येऊन आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी सहकार्य केले पाहिजे. RSSचे भगतरामजी छाबडा म्हणाले, हिंदू धर्म हा जगातील प्राचीन आणि समृद्ध धर्म असून सहिष्णुता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. युवकांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे. मैत्री गोडसे म्हणाले, आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भवन आणि भ्रमण या 6 गोष्टींचा अंगीकार करून कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिक बलाढ्य बनवता येईल. हिंदू धर्माची श्रेष्ठता जगासमोर सिद्ध करण्यासाठी संस्कृतीचे जतन आवश्यक आहे. विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध ठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रारंभी दीप प्रज्वलन, फोटोपूजन आणि गोमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजशेखर हिरेमठ होते. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, DCC बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, हलशुगर अध्यक्ष MP पाटील, संचालक जयकुमार खोत, विद्यमान नगरसेवक शरद जंगटे, रामगोंडा पाटील, समित सासने, सुमित्रा उगळे, अजित तेरदाळे, संजय महाजन, विनोद उरणकर, बंडू माळी, BK महाजन, राजू लटलटे, सुनील सुतार, बाहुबली चोकावे, भरत पाटील, रावसाहेब पाटील, राजू भद्रागडे यांच्यासह हिंदू समाजाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे. प्राणी मात्राला आहे, विश्वाला आहे. जसं विश्वाला सूर्याचं आवश्यकता आहे, असं जगाला संतांचं आवश्यकता आहे. सूर्य जगाला प्रकाश देतात, संत जीवनाला प्रकाश देत असतात. म्हणून भारताची संस्कृती श्रमण संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, अध्यात्म संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे. त्या संस्कृतीवरूनच भारत विश्वगुरू होणार आहे. विश्वगुरू होण्यासाठी 1 मोदी नव्हे, 1000 मोदी नव्हे, लाख मोदी आले तर पण होणार नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या मनात आलं, 3 दिवसात भारत विश्वगुरू होणार. 3 दिवसात भारत स्वच्छ भारत होणार. प्रत्येकाच्या मनात आलं, उद्या पूर्ण बोरगाव स्वच्छ करायचं. बोरगावात असलेले लहान बाळा धरून, गर्भिणी महिला धरून उद्या संध्याकाळी मरणारा आजापर्यंत चाकू घेऊन गाव स्वच्छ करू लागलं. किती दिवसात येऊ? सगळ्यांच्या मनात आलं, सगळ्यांनी केलं. 1 दिवसात 3 घंटा पूर्ण बोरगाव गाव स्वच्छ केलं. असं 140 करोड भारताचा प्रजा संकल्प केलं. 3 दिवसात भारत स्वच्छ भारत आणि विश्वगुरू होते. हे मनात यायला पाहिजे. यथा राजा तथा प्रजा. आम्ही प्रमादी झालेले, एवढं प्रमादी आई बाबांचं रोज मानणार. आई बाबा तरले ह्या मार्गाला घरात येते तर सुधारणार नाही, कारण घरातून बाहेर काढायला पाहिजे. आणि भगवंतांच्या त्यांनी आई प्रार्थना करत, भगवान मी बांध स्त्री असेल तर चालत होतं, असं पापी मुलगा माझा पोटात यायचं नव्हतं, असं भगवंतांच्या त्यांनी प्रार्थना. असं वाईट खराब असणारा मुलगा घरातून बाहेर काढले. फिरत जंगलात गेले, भूक लागली, कुठे खाली मिळाले, आंबाचं झाड होतं, झोपले.
आंबाचं झाड चढायला पण येणार उत्साहाने एवढा आळशी माणूस. काली झोपले मनात म्हणाले एक आंबा माझा तोंडावर पडले तर चांगलं होईल, एक आंबा माझा तोंडावर पडले चांगलं होईल असं विचार करत एवढा तो राग सुटला. आंबा तुटून पडलं. कुठं पडला? पोटावर. पोटावर पडलं आणि तिथं झोपले आणि काय म्हणावा माझा पोटावरचा आंबा माझा तोंडात यावा. बघे पोटावर असलेला आंबा घेऊन तोंडात देवाला पुसत नाही एवढा आळशी माणूस. असाच झोपले. इथला आंबा तोंडावर घेतले नाही. म्हणाले परमात्मा हे परमेश्वर पोटावर असलेला आंबा माझा तोंडात येऊ दे, मला तोंडात येऊ दे. 3 तास बोलत बसले, आलेच नाही. एक पुरीवर सवार राहत होतं घोड्यावर. त्या घोड्याचा सवारला बोलता ते बाबा ए बाबा या हो माझ्या पोटावर आंबा आहे माझ्या तोंडात घाला. तो माणूस म्हणता तुझं बाप मी आहे, तू किती आळशी आहे, तुझ्यापेक्षा मी बाप आहे. वस्तू विकलं चालले कळतंय का सर्वांना? गांजा वळणारे सगळं माळावर सगळं गांजा पडायला लागले. दारू बाटली लक्षात आलं काय? आज दारुड्या तरुण दारुडे झाले, व्यसनाधीन झाले. व्यसनाने दारुड्या लोकांच्या हातात ते देश दिलं तर काय होईल? 25% आता झाले, 20% आणि 10-20% झाले ना, काही करू शकत नाही. हिंदूंना अभिमान नाही. काही समाज आहे त्यांनी दारू पितात काय बघा. काही समाज आहे लक्ष करा, दारू पितात काय त्यांनी बघा. त्यांचे पोरं दारू पिलेले आहेत. दररोज माळावर तुमचे पोरं इस्पटपत्ती ड्रग्स घेणे, गांजा वडणे. लक्षात आलं काय? इथं हंचिनाळा मठ आहे. दररोज पाणी आणायला येतात आमच्याकडे, पूजाला नव्हे. हो म्हणा, पाणी आणायला येतात पूजाला नव्हे. रात्री 10 रुपयाला महाराज पाणी द्या म्हणून कंपाऊंड घातलो, कुलूप लावून 7:30 ओम नमः शिवाय. लक्षात आलं काय? दारूसाठी संपूर्ण हिंदू म्हणा तुम्ही काय, राष्ट्रीय स्वयंसेवक असू दे, रामसेना असू दे, महेशानंद महाराज असू दे, पहिला युवकांना व्यसनातनं मुक्त करा. हिंदूंवर प्रेम करायचा अभिमान तुमच्यात निर्माण होऊ दे. तुमच्यामध्ये देवाणघेवाण प्रत्येक व्यवहार करा. तुमच्या व्यक्तींच्या बद्दल अभिमान राहावा. एक गावात मंदिर असलं तर 10 मोटरसायकल उभारत नाही की आरतीला, आणि एक धाब्यासमोर 100 मोटरसायकल. इथून निपाणीपर्यंत हजारो धाबे आहेत, हजारो सगळं तरुण चांगल्या कामासाठी नाही महाराज. चांगलं कसं काय गेलं? आरोग्य गेलं, मान गेलं, पैसा गेलं, 7 वाराचं जमीन गेलं, आई बाबा मरून गेले. ह्या पद्धतीनं नाही आहे. 1 दिवसात ते संपणार नाही. तर मी तुम्हाला सांगू शकतो की कुठं तर आम्हाला आमचे धर्माचं, आमच्या समाजाचं, व्यवसायामध्ये, उद्योगमध्ये, देणे घेण्यामध्ये, सुखदुःखामध्ये, विकास कार्यामध्ये प्रत्येक हिंदू वरच्या गल्लीचा, खालच्या गल्लीचा म्हणू नका. कोणाच्या घरामध्ये देवघर आहे मला सांगा बघू. बोरगावमध्ये सर्वांचे घर मोठे नसतील. लटकर इथं मलिवळ भाडं होतं. बोरगाव मड्यामोरा भाडं सावकार. बोरगावमध्ये प्रत्येकांची घरं मोठं नसतील, प्रत्येकांचे घर कोटीचं नसतील. काही लोकांचे घर कोटीचं आहे, काही लोकांची कौलारू आहे, काही गरिबांचं झोपडी आहे महाराज. मला एक म्हणायचं, प्रत्येकांचे घर राजवाडाचं नाही आहे. काही लोकांचे घर झोपडे. घर मोठं असू दे, घर झोपडी असू दे, कारण प्रत्येकांच्या घरामध्ये कोपऱ्यात एक देवघर आहे बघा, त्यालाच हिंदुस्थान म्हणतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.